नमस्कार मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर पुढील प्रोमध्ये अप्पीला धडा शिकवण्यासाठी रुपाली जरा जास्तच बोलत असते, पण अमोल मात्र खूप हुशार असतो. सगळ्यांना एकत्र आणायचं हा हट्ट काय तो सोडत नाही. आता रुपाली ओरडते, अमोल. अप्पी अर्जुनकडे बघायला लागते. अर्जुन म्हणतो, वहिनी तुम्ही त्याच्यावर नका ओरडू हां, जे काय ना ते आपल्या मोठ्यामध्ये, त्याला मध्ये ओढू नका. रुपाली म्हणते, हो पण एवढंसं पोरगं सगळ्यांना एकत्र आणतंय. खूप गोंधळ होतो, पण अमोल काय ऐकत नाही आणि सरकार पण व्यवस्थित समजावतात. आता कदम सरकारला मिठी मारतो. आता दोघं पण रडायला लागतात, पण रुपालीचं मात्र खूप जळफळाट होतो आणि ती म्हणते, मामनजी, ज्या माणसाने तुमच्या बायकोला मरू दिलं त्यांना तुम्ही घरात घेऊन आलात. अप्पी म्हणते, ताई, अमोलच्या रूपाने का होईना आपलं घर पुन्हा एकत्र येते. तुम्हाला का नको आहे? कारण सांगा ना, तुम्ही असं का वागताय? आता रुपाली ओरडते, कारण हे घर मला एकत्र नको आहे. आता स्वप्नील तिला जोरात ओढतो आणि म्हणतो, रुपाली, मोना बनून तू यशा बापूंना फोन केला होतास? रुपाली म्हणते, हो, माझ्याकडे एकच मार्ग होता, अपर्णापासून भाऊजीला वेगळं करण्याचा. आता रुक्मिणी मोठ्याने ओरडते, रुपाली, आणि एक कानाखाली देते. आता मोनाचे तर 10-20 जण आणतात. स्वप्नील का रुपालीला सोडत नाही. तो हाताला पकडतो आणि ओढतच आतमध्ये घेऊन जातो. रुपालीचा एवढा मोठा डाव बघून अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आत्तापर्यंत रुपालीने काय काय भरवलं हे त्याला आठवायला लागतं. तो मनात म्हणतो, म्हणजे अप्पी आणि मी वेगळं होण्यामागे रुपाली वहिनींचा हात. आता त्याला स्वतःची खूप लाज वाटते. आता दीपे ओरडतो, मोना, खरं सांग, ह्या सगळ्यामध्ये तुझा हात तर नाही ना? आणि जर असला ना, तुझं मी काय करील सांगता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? आता तरी अर्जुनने अप्पीवर विश्वास ठेवायला हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.